मुख्यमंत्र्यांशी संबंधित बातमी आहे। महत्त्वाच्या बातमीवर नजर टाकूयात। मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळामधल्या आरोप असलेल्या मंत्र्यांना क्लीन चिट दिलेला आहे। संभाजी पाटील निलंगेकर आणि जयकुमार रावळ यांना क्लीन चिट दिलेली आहे। रावळ यांचा तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी संबंध नाही। निलंगेकरांचा कर्ज प्रकरणाशी संबंध नाही। मेहतांची चौकशी सुरू आहे, तथ्य योग्य वेळी समोर येईल अशा क्लीन चिट देण्याचा धडाकाच मुख्यमंत्र्यांनी लावून टाकलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणांच्या बाबतीत झी24 तासनं बातम्या लावून धरल्या होत्या। दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहे। दीपक, एक माणूस मंत्री आहे म्हणून त्याला कोट्यवधींची सूट बँकांनी नियमबाह्य दिली, सीबीआयची चौकशी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये ठपका ठेवण्यात आला आहे, आरोपपत्र कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। असं असताना दुसरीकडे तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीत काय गोलमाल जयकुमार रावळांनी केला होता तो पुराव्यानिशी आपण दाखवला। मेहतांचं जरा अडचणीचं आहे म्हणून ते सांगतायत चौकशी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट वाटायचा धडाका लावलाय की काय? अजित, आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी जे काही मुद्दे उपस्थित केले होते त्या सर्व मुद्द्यांना सविस्तर उत्तर दिला आणि ज्या बातम्या माध्यमातून आल्या होत्या, झी24 तासने काही प्रकरणांचा वारंवार पाठपुरावा केला होता, ते मुद्दे आज विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केले आणि मुख्यमंत्र्यांकडनं उत्तर मागितलं। परंतु मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिले त्यात 3 मंत्र्यांना क्लीन चिट देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। जयकुमार रावळ असतील, संभाजी पाटील निलंगेकर असतील आणि दीपक, ही बातमी सविस्तर आपण दाखवतोय। ही दिलेली जी क्लीन चिट आहे, ही क्लीन चिट विरोधकांना पटते का? आणि पत्रकार म्हणून या संबंध प्रकरणांच्या मुळाशी तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला, दिलेली क्लीन चिट पटते का? काय विश्लेषण करा? अजित, यापूर्वी सुद्धा ज्या मंत्र्यांसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले होते त्या मंत्र्यांना, जे मुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने क्लीन चिट दिलेली। अगदी जयकुमार रावळांचा मुद्दा आपण लक्षात घेतला, पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, तर त्यांच्या बाबतीत आपण कागद पुराव्यानिशी बातम्या दाखवल्या होत्या आणि तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी रावळ यांचा संबंध कसा आहे हे आपण कागदपत्रांच्या आधारे सिद्ध केलं होतं। परंतु आज विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा जेव्हा विधानसभेत उपस्थित केला तेव्हा त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांना क्लीन चिट दिलेली आहे। दुसरं जे प्रकरण आहे संभाजी पाटील निलंगेकर त्यांच्या बाबतीतचं, एक बँकेकडनं 52,000 रुपयांची माफी त्यांना मिळालेली आहे, 52 कोटी रुपयांची माफी मिळालेली आहे। त्या प्रकरणात विरोधकांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला तर संभाजी पाटील निलंगेकरांनाही मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली आणि या कर्ज प्रकरणाशी संभाजी पाटील निलंगेकर यांचा संबंध नाही, ते केवळ जामीनदार होते असा खुलासा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। तिसरं प्रकरण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित होता। सोलापूरमध्ये एका आरक्षित भूखंडावर त्यांनी आपला बंगला उभारला होता आणि त्याची सुनावणी सुद्धा आता सुरू आहे। त्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी खुलासा करताना हे प्रकरण 2004 सालीच बांधकाम नियमानुकूल झालं होता असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलेला आणि सुभाष देशमुख यांनाही क्लीन चिट दिलेली आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उत्तर देताना आपल्या मंत्र्यांवर झालेले आरोप फेटाळून लावत त्यांना स्पष्टपणे क्लीन चिट दिल्याचं समोर येत आहे। फक्त प्रकाश मेहतांच्या प्रकरणात त्यांनी सांगितलं की ही सगळी चौकशी सुरू आहे लोकायुक्तांमार्फत, त्यामुळे त्याचा योग्य वेळ अहवाल आल्यानंतर तथ्य समोर येईल। परंतु इतर मंत्र्यांची चौकशी न करताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे। अजित, दीपक, धन्यवाद। एकूण या सर्व प्रकरणांमधनं असंच दिसतंय सरकार आपल्या मंत्र्यांचं पाठराखण करते, मात्र योग्य त्या सर्व पुराव्यांनिशी माध्यमांमध्ये बातम्या येऊन सुद्धा मुख्यमंत्री जर क्लीन चिट देत असतील तर आता जनतेच्या न्यायालयात जनतेनंच या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येते, काय बोलले मुख्यमंत्री क्लीन चिट देताना आपण ऐकूया। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने एक मुद्दा या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकरांच्या संदर्भात मांडण्यात आला। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, IQ माहितीवर एखाद्या व्यक्तीला आपण किती बदनाम करायचं हा देखील कधीतरी विचार केला पाहिजे। खरं म्हणजे ह्या ज्या कर्जाचं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये कुठेही संभाजी पाटील निलंगेकर नाही, ते त्याचे गॅरंटर आहेत, ते गॅरंटर आहेत। कर्ज कधी मिळालेलं आहे? 2011 साली 2011चं कर्ज आहे आणि हे जे 70 कोटी रुपये 80 कोटी रुपये सत्य नाही आहे। खरं म्हणजे आपण जर बघितलं, व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोसेसिंग लिमिटेड यांना युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी हे दिलेलं कर्ज आहे। अध्यक्ष महोदय, जयकुमार रावळ यांच्या संदर्भात देखील 1900 त्यांच्यावर जो काही किंवा त्यांच्या वडिलांवर आरोप लावण्यात आला, कंपनी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात वाद निर्माण झाला 6 मध्ये, आमच्या काळात नाही 6 मध्येच झाला, तो वाद चाललाय। पण या ठिकाणी NVB
अँड असोसिएट्स यांनी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे शोध घेतला असता जयकुमार जितेंद्र सिंग रावल दिन क्रमांक 022611128 हे या कंपनीचे संचालक नाही, भागधारक नाही, त्यांचा त्या कंपनीशी कुठलाही संबंध नाही असं या ठिकाणी त्यांनी कळवलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.